हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज एक वेगळा विषय घेऊन मी आली आहे. बघा, या शतकामध्ये अत्यंत गतिमान आणि स्पर्धात्मक आपलं आयुष्य आहे. ताणतणावाचं आयुष्य आहे. त्यामुळे काय झालं आहे की आपली लाईफस्टाईलच बदलून गेलेली आहे. आपली आधीची हेल्दी लाईफस्टाईल होती ती आता मॉडर्न लाईफस्टाईल झालेली आहे. म्हणजे आपली जीवन जगण्याची पद्धत आहे ती खूप बदललेली आहे. नंतर ही मॉडर्न लाईफस्टाईल स्ट्रेसफुल लाईफस्टाईल कशी झाली हे आपल्याला सुद्धा कळालं नाही. त्याचे परिणाम आपण बघत आहोत. वेगवेगळे व्याधी होत आहेत, शरीर रोगाने पछाडत आहे, बैठी जीवनशैली आहे, ताणतणाव आहेत. एकूणच त्यामुळे आरोग्यावर चांगलाच परिणाम झालेला आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? मग आपल्याला जर आजारापासून दूर राहायचं असेल, आपलं शरीर आणि मनाचं स्वास्थ्य उत्तम ठेवायचं असेल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद निर्मिती करायची असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल? मग आपण आज हे जीवनचक्र बघणार आहोत, व्हील ऑफ लाईफ. त्याद्वारे आपण या उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. या चक्रामुळे काय होतं, हे चक्राचा जर आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणत्या विभागामुळे ताण निर्माण होत आहे, कुठे त्रुटी राहते आहे, हे लक्षात घेऊन आपण वागणुकीमध्ये, जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करू शकतो. मग यालाच काय म्हणायचं? जीवनशैलीचे व्यवस्थापन, म्हणजेच इफेक्टिव्ह लाईफस्टाईल मॅनेजमेंट. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, आपण आज जी लाईफस्टाईल मॅनेजमेंट बघणार आहोत हे काही जीवनशैली, आरोग्यप्रधान जीवनशैलीचं अंतिम उत्तर नाही, तर अतिशय जागरूकपणे कायमस्वरूपी अंगीकारण्याची एक अविरत प्रक्रिया, म्हणजेच कंटिन्युअस प्रोसेस आहे. जीवनशैलीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सातत्य आणि जागरूकता ह्या दोन्हींची गरज असते. मग कोणते बदल करायचे, त्याची व्यक्तिगत पात्रता काय आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, यावर हे सगळं अवलंबून आहे. आता हे जे व्हील ऑफ लाईफ आहे याचा उगम तिबेटी बौद्ध धर्मातून झालेला आहे आणि पुढे हीच संकल्पना पॉल जे मेयर यांनी विकसित केली. आणि याच पद्धतीला आपण ध्येय सेट करण्याची पद्धत सुद्धा म्हणू शकतो. आपण जे वरती व्हील बघत आहोत त्या व्हीलचा उद्देश असा आहे की एखादी व्यक्ती आपला वेळ कसा घालवते आणि ही व्यक्ती जीवनाच्या विविध भागांबद्दल आणि क्षेत्रांबद्दल किती समाधानी आहे हे ओळखण्यास मदत करते. आता या व्हीलचे प्रमुख 8 भाग पाडता येतात आपल्याला. 8 ते 10 होऊ शकतात. बघा, भौतिक वातावरण म्हणजेच फिजिकल एन्व्हायरमेंट, नंतर आरोग्य म्हणजेच हेल्थ, नंतर कुटुंब आणि नातेसंबंध म्हणजेच फॅमिली, नंतर तुमचे मैत्री संबंध म्हणजे आणि सामाजिक संबंध, यालाच आपण फ्रेंडशिप आणि सोसायटी इंटरॅक्शन्स म्हणू शकतो. त्यानंतर तुमचा व्यवसाय कोणता आहे, उद्योग म्हणजेच बिझनेस आणि करिअर. पुढचा मुद्दा सांपत्तिक स्थिती म्हणजेच फायनान्स आणि हेल्थ. त्यानंतर आनंद निर्मिती म्हणजेच मनोरंजन किंवा समाधान म्हणजेच हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर शिक्षण म्हणजेच एज्युकेशन आणि स्वसंवर्धन म्हणजेच पर्सनल ग्रोथ. असे मानवी जीवनाचे प्रमुख भाग म्हणता येतील. आणि या भागांच्या एकत्रित चित्ररूपाला जीवनचक्र, व्हील ऑफ लाईफ म्हणतात. आणि या जीवनचक्राचा उपयोग करून तटस्थपणे आपल्याला आपल्याच जीवनाकडे बघता येऊ शकतं. जीवनशैलीतील परिवर्तनासाठी जीवनाच्या कुठल्या भागाकडे जास्त जागरूकपणे बघायला हवं, कुठल्या भागावर काम करण्याची गरज आहे, आपल्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, हे या चित्ररूप जीवनचक्रामुळे कळणं सहज शक्य होतं. आता या व्हीलमध्ये 8 भाग दिलेले आहेत आणि मध्ये सेंटरला सगळे भाग जोडलेले आहेत. त्यावर नंबर आहेत 1 ते 10. आता समजा तुम्ही करिअरचा विभाग निवडला. त्या करिअरमध्ये तुम्ही किती समाधानी आहात, म्हणजे तुम्ही 1 वर लाईन ड्रॉ काढू शकता, 3 वर करू शकता, 5 वर करू शकता, 10 वर करू शकता. तुमचा आकडा जर पुढचा असेल 9, 10 तर तुम्ही त्यामध्ये समाधानी आहात असं म्हटलं जातं. तर अशाच पद्धतीने इतर कप्पे आपल्याला जोडायचे आहेत. तर त्यानुसार आपल्याला हे ठरवता येईल
की कुठल्या भागाबद्दल आपण समाधानी आहोत आणि कुठल्या भागावर आपल्याला काम करायचं आहे. तर आता एक एक भागाबद्दल आपण जाणून घेऊया. आता बघा, तुमचा व्यवसाय आणि करिअर याबद्दल तुम्ही स्वतःला काय प्रश्न विचाराल बरं? म्हणजे नोकरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला पाहिजे तीच नोकरी आहे का? किंवा तुम्ही दुसरं करिअर करण्याच्या विचारात आहात का? नोकरीमुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळतं का? किंवा नोकरीमुळे तुमचा उदरनिर्वाह चांगला चालतो का? अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही स्वतःलाच हे प्रश्न विचारायचे आणि आपल्या करिअरबद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल आपण खुश आहोत का हे विचारायचं आहे आणि आपण कुठल्या स्थितीमध्ये तिथे आहोत हे बघायचं आहे. तर पुढचा भाग आहे वित्त म्हणजे फायनान्स. म्हणजे सर्व उत्पन्न, सर्व मूलभूत गरजा आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तुमचं पुरेसं आहे का? तुम्हाला कर्जबाजारी तर व्हावं लागत नाही ना? आणि पैसा म्हणजेच तुम्ही सर्वस्व मानता का? माणसाला आनंद देणारी गोष्ट एकमेव पैसा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला विचारायची आणि मिळवायची. त्यानंतर तुम्हाला यामध्ये किती गुण पडतात ते बघायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेऊ, आरोग्य. शारीरिक, मानसिकदृष्ट्या तुम्ही किती निरोगी आहात? तुम्हाला आता कसं वाटत आहे? तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल, तुमच्या वजनाबद्दल समाधानी आहात का? तुम्हाला काही आजार झालेले आहेत का? तुम्हाला शारीरिक अस्वस्थता आहे का? तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का? तुम्ही स्वतःसाठी आरोग्यासाठी वेळ काढू शकतात का? तुम्ही काही योगासनं, काही ॲक्टिव्हिटी, काही गेम्स किंवा वॉकिंग वगैरे करण्यासाठी वेळ काढू शकता का? यासारखे प्रश्न विचारून आपण आरोग्याचा विभाग यामध्ये आपल्याला किती मार्क्स पडतात ते बघायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेऊया आपण, कुटुंब आणि मित्र. तुम्हाला मित्रपरिवार आहे का? ते तुम्हाला सहकार्य करतात का? ते विश्वासू आहेत का? तुम्ही तुमचा किती वेळ मित्रांमध्ये घालवता? तुमचं कुटुंब कसं आहे? तुमचं कुटुंब जॉईंट फॅमिली आहे का? एकमेकांशी तुमचं चांगलं पटतं आहेत का? कौटुंबिक संबंध तुमचे कसे आहेत? हे सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये प्रश्न स्वतःला विचारू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स पडतात ते बघू शकता. त्यानंतर आहे नातेसंबंध म्हणजे रिलेशनशिप. तुमच्या आयुष्यामध्ये नातेसंबंधाबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? तुमचे नातेसंबंध कसे आहेत? तुमचं सगळ्यांशी पटतं का? हा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि तुम्ही त्याबद्दल समाधानी आहेत का हे बघा आणि तुम्हाला किती मार्क्स पडतात ते बघा. त्यानंतर सामाजिक जीवन. तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये भाग घ्यायला आवडतं का? त्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो का? आणि सामाजिक जीवनाबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? काही एकलकोंडे आहात? समाजामध्ये मिसळायला तुम्हाला आवडतं की नाही? या सगळ्या गोष्टींचे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि बघा तुम्ही कोणत्या पातळीवर आहात ते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ॲटिट्यूड. तुमची वृत्ती कशी आहे? तुम्ही सकारात्मकतेने कोणत्या गोष्टीकडे बघता का सतत निगेटिव्ह विचार करत असता? तुम्ही आनंदी आहात का? या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःलाच विचारायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतात ते बघायचं आहे. तुमचा स्कोअर हा कमी जास्त असेल, कुठे 2 असेल, कुठे 3 असेल, कुठे 5 असेल, कुठे 10 असेल. मग ज्या भागामध्ये तुम्ही कमी आहात त्या भागाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तिथे आपल्याला 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर पुन्हा हा चार्ट डोळ्यासमोर घ्यायचा आहे. पुन्हा स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत की मागच्या वेळी मला इथे 3 मार्क्स पडले होते, 3 या लेवलला मी होतो, आता मी कुठल्या लेवलला पोहोचलोय, त्यापेक्षा पुढे गेलो की नाही? प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आपल्याला आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील यामध्ये ते बघायचं आहे. कमी पडले तरी हरकत नाही, आपल्याला प्रोग्रेस करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे तेच आपल्याला व्हीलद्वारे बघायचं आहे की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून या व्हीलचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती करू शकतो. आपण चांगलं आरोग्य, समाधानी आयुष्य जगण्यास या व्हीलची आपल्याला नक्कीच मदत करून घेऊ शकतो. बघा हा प्रयोग कसा वाटला, करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतात, तुम्ही किती सकारात्मक त्या दृष्टीने या व्हीलकडे बघता, जरूर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.